वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी सीटेड फेब्रुवारी 2026 मराठी भाषा पॅडागॉजी मराठी अध्यापनशास्त्र संदर्भात काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जे परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण आपल्याला हिंदी असो किंवा मराठी असो अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जातात. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, मराठी अध्यापनशास्त्र संदर्भात असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात की लेखनाच्या विविध अवस्था म्हणजे टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय. तर हे बघा, विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे काय. तर हे बघा, लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण, लेखनाचे उत्पादक धोरण, विश्लेषणात्मक लेखन किंवा सर्जनशील लेखन, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. प्रश्न असा आहे की लेखनाच्या विविध अवस्था टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण. ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की या ठिकाणी माहिती सुद्धा दिलेली आहे की लेखनाच्या विविध टप्पे किंवा अवस्था, पूर्वलेखन, मसुदा, सुधारणा, अंतिम लेखन, समजून लेखन शिकणे याला आपण अप्रोच टू रायटिंग म्हणजे लेखनाच्या प्रक्रियेचे धोरण म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे की विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल. अशा प्रकारे काय आहे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा, प्रश्न तुम्ही समजून घ्या, प्रश्न वाचून घ्या. ऑप्शन दिलेले आहे की चित्रपुस्तकातील दृश्यांचे विवरण सांगणे, नाटकात भूमिकाभिनय करणे, ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे किंवा सांगितलेल्या मुद्द्यावर भाषण लिहिणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे आणि प्रश्न आहे की संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी. आता संभाषण कौशल्य म्हणजे काय, तर नाटक भूमिकाभिनय करणे म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. कारण की माहिती सुद्धा दिलेली आहे की याचे नेमके कारण काय आहे की विद्यार्थ्यांच्या संभाषण कौशल्याचे जे मूल्यमापन करण्यासाठी नाटकात भूमिकाभिनय करणे ही सर्वात उपयुक्त पद्धत आहे. कारण यात विद्यार्थी सक्रियपणे बोलतात आणि संवाद साधतात. इतर पर्याय जसे की चित्रपुस्तकातील दृश्याचे वर्णन करणे किंवा ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे हे संभाषण कौशल्याचे काही पैलू तपासू शकतात, परंतु भूमिकाभिनय करणे हे प्रत्यक्ष संवादाचे कौशल्य आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला असेल भूमिकाभिनय म्हणजे ऑप्शन 2 जे असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न नंबर 3 या ठिकाणी दिलेला आहे की चॉम्स्कीच्या मते माणसांकडे भाषा विकसित करण्यासाठी डॅश डॅश हे असते. हे बघा, हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न बहुतेक वेळा विचारले गेलेला प्रश्न आहे आणि मराठी भाषा पॅडागॉजीमध्ये सुद्धा हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. शैक्षणिक संच, जैविक कल, विशिष्ट दृष्टिकोनात्मक संच किंवा संप्रेषण तत्परता, अशा प्रकारे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे आणि जैविक कल काय असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, प्रश्न नंबर 4 दिलेला आहे की अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल. अशा प्रकारे प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकतात की शाळेतील विद्यार्थ्याची गळती थांबते, शैक्षणिक अक्षमता, एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे किंवा सुमार संभाषण कौशल्य. अशा प्रकारे आपल्याला काय आहे 4 ऑप्शन दिलेले आहे. तर हे बघा, या ठिकाणी जे परफेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे एखाद्याची त्याची भाषा लुप्त होणे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे की नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावतात, हे करण्याचे कारण काय. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि भाषा पॅडागॉजीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जातात. 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. हे बघा, विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे, शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणे, हा चुकीचा विधान दिलेला आहे.
पाठ सुरू करण्यापूर्वी वर्गात अनुशासन असणे हे सुद्धा म्हणजे तितका उपयोगी नाही. आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे, तर हे बघा विद्यार्थ्यांचे लक्ष वळवणे या ठिकाणी बरोबर असेल, परंतु यापेक्षा सुद्धा जे बेस्ट ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे ते दिलेलं आहे विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे, म्हणजे पर्याय जे एक असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न हे बघा माहिती सुद्धा दिलेली आहे की नवीन पाठ सुरू करण्यापूर्वी गमती जमतीच्या कृती केल्याने विद्यार्थी उत्साही, सक्रिय आणि शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होतात. याचा मुख्य उद्देश त्यांना वर्गासाठी प्रेरित करणे हाच असतो, फक्त लक्ष वळवणे किंवा शिस्त लावणे नव्हे. तर ऑप्शन जे आपला असेल, ऑप्शन 1 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असेल. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद मानते. आता विधायकतावाद म्हणजे काय हे आपल्याला माहित पाहिजे. 4 ऑप्शन दिलेले आहे. हे बघा 4 ऑप्शन दिलेले आहे. शिकणे हे वैयक्तिक गुणविशेष आहे, सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकत नाही, शिकणे ही पूर्णत मानसिक घटना आहे, किंवा शिकणे ही सामाजिक गुंफण आहे. तर हे बघा शिकणे हे काय असणार आहे, तर सामाजिक गुंफण असणार आहे. जे 4th ऑप्शन दिलेलं आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आता विधायकतावाद म्हणजे काय, तर हे बघा अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद हे शिकणे हे वैयक्तिक गुणविशेष आहे आणि शिकणे ही सामाजिक गुंफण आहे, या दोन्ही गोष्टी मानते. विधायकतावाद शिकण्याला एक वैयक्तिक आणि सामाजिक प्रक्रिया मानते, जिथे विद्यार्थी त्यांच्या आधीच्या अनुभवांच्या आणि सामाजिक संवादाचा उपयोग करून स्वतःचे ज्ञान निर्माण करतात. यालाच आपण काय म्हणतो, विधायकतावाद असे म्हणतो. आता या ठिकाणी सुद्धा काय आहे, 2 पर्याय बरोबर दिलेले होते, परंतु ऑप्शन जे 4 असेल ते बेस्ट असणार आहे, कारण की भाषा पेडागॉजी मध्ये तुम्हाला 2-3 पर्याय बरोबर दिले जातात, परंतु त्या ठिकाणी म्हणजे सुटेबल आन्सर आणि जे सर्वात बेस्ट पर्याय आहे ते आपल्याला उत्तरासाठी निवडावा लागतो. ऑप्शन जे 4 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे की अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक गुंफतात, असे करणे म्हणजे काय. तर सोपा प्रश्न आहे की अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषांचे घटक गुंफतात, असे करणे म्हणजे काय. तर हे बघा भाषा मिश्रण असणार आहे, म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न नंबर 8, 8वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा 8वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचण येते, या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे बघा विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे, समुपदेशकाच्या मदतीने उपचार करून घेणे, खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल, किंवा विद्यार्थ्यांच्या चुका त्या वेळेलाच दुरुस्त करणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि हे बघा बरोबर जे उत्तर असेल ते असेल 3, म्हणजे खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल, आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असेल. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न नंबर 9 विचारलेला आहे की कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो. इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. विस्तृत वाचन, गहन वाचन, न्याहाळणे किंवा चाळणे. तर हे बघा कादंबरी वाचणे म्हणजे काय, तर विस्तृत वाचन, म्हणजे ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. कारण की कादंबरी वाचणे हे विस्तृत वाचन चे उदाहरण आहे. यामध्ये आनंद आणि कथेचा एकूण अर्थ समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य वाचले जाते, ज्यामध्ये तपशिलांवर जास्त लक्ष केंद्रित केले जात नाही, म्हणजे ऑप्शन जे आपला 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की निबंधात अवतरण वापरणे यांचे प्राथमिक उद्दिष्टे कोणते. आता हे बघा एखाद्या निबंधात अवतरण वापरले जाते, याचे प्राथमिक उद्दिष्टे कोणते, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. निबंधाची शैली ठरवणे, गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे, लेखकाचा दृष्टिकोन मांडणे किंवा एखाद्या माहितीचे विश्लेषण करणे. तर हे बघा ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे की गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे. पर्याय जे 2 दिलेले आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी माहिती सुद्धा दिलेली आहे की निबंधात अवतरण वापरण्याचा जे मुख्य उद्देश असणार आहे म्हणजे एखादा अवघड, महत्त्वाचा किंवा गुंतागुंतीचा विचार अधिक स्पष्ट व प्रभावीपणे व विश्वासार्ह बनवणे. याचा अर्थ आहे विद्वानांचे लेखकांचे किंवा ग्रंथातील उद्धार दिल्याने मांडलेला मुद्दा सोपा होतो आणि त्याला आधार मिळतो, अशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.
डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी या ठिकाणी आम्ही पेपर 1 आणि पेपर 2 साठी काही NCERTच्या सिलेबसनुसार नोट्स क्रिएट केलेले आहे. पेपर 1 साठी तुम्हाला हिंदी लँग्वेज पेडागॉजी, मराठी भाषा पेडागॉजी, सोबतच तुम्हाला CDP म्हणजे बालमानसशास्त्र आणि EVSचे नोट्स या ठिकाणी फक्त 499 मध्ये मिळणार आहे. सध्या 50% हे ऑफ आहे मित्रांनो. आणि जवळपास 999चे जे संपूर्ण नोट्स आहे पेपर 1 गणित विषय सोडून फक्त तुम्हाला 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे. आणि पेपर 2 मध्ये मराठी भाषा पेडागॉजी, हिंदी भाषा पेडागॉजी, तसेच बालमानसशास्त्र आणि SST मीन्स समाजशास्त्र पेडागॉजी चे नोट्स सुद्धा तुम्हाला 499 मध्ये या ठिकाणी मिळणार आहे पेपर 2 साठी. आणि जर तुमचे दोन्ही पेपर असेल तर फक्त आणि फक्त 599 मध्ये तुम्हाला हे सर्व साहित्य या ठिकाणी मिळणार आहे. 10 डिसेंबर पर्यंत आपण 50% ऑफ ठेवलेला आहे मित्रांनो. स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत याचा खूप फायदा होणार आहे. अशा प्रकारे आम्ही हे नोट्स तयार केलेले आहे, जशा प्रकारे आपले TETचे नोट्स होते. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की हे बघा, प्रश्न 11 या ठिकाणी विचारलेला आहे की इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्याच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. कल्पनाबंध सिद्धांत शिकणे, अनाकलनीय आदान, वाचन आकलन किंवा आकलनीय आदान. तर हे बघा, पर्याय जे 4 असेल ते आपलं काय असणार आहे? योग्य उत्तर असणार आहे. कारण की याचं कारण नेमकं काय आहे ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या की विद्यार्थ्यांना दिलेला लेख त्यांच्या सध्याच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे आणि त्यावर आधारित उपक्रम दिले आहेत. हे थेट क्रेशनच्या सिद्धांताशी संबंधित असणार आहे. पुढचा जे प्रश्न विचारलेला आहे की व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबीत उपयुक्त ठरेल? तर हे बघा, व्याकरणाचे जे शिक्षण आहे ते कोणत्या बाबीत उपयुक्त ठरेल अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आणि व्याकरण म्हणजे काय? तर अचूकता. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 13 विचारलेला आहे की हे बघा, खूप मोठे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. प्रश्न 13 या ठिकाणी दिलेला आहे की व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. तर हे बघा, विद्यार्थ्यांच्या व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे, प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे या ठिकाणी काय आहे? चुकीचे असणार आहे. कारण की विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण संदर्भाशी सुसंगती लागते. हे बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकायला पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात आणि चुका दुरुस्त करणे ही शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी नाही. हे सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे? बरोबर असणार आहे. परंतु पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही? तर ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे. हे बघा, व्याकरण शिक्षणाचे जे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे हे आहे. या उद्दिष्टाशी विद्यार्थ्यांचे व्याकरणावर प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे ही कृती सुसंगत नाही. कारण संभाषणासाठी सर्व व्याकरणाच्या घटकावर प्रभुत्व असण्याऐवजी संवादासाठी आवश्यक असलेल्या घटकावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे राहील किंवा आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न दिलेला आहे की हे बघा, वाचनात शब्दार्थ मीमांसा संकेत मदतरूप ठरतात. याचा अर्थ काय किंवा प्रश्नाचं उत्तर काय असेल? या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. शब्दाची उकल करण्यात, शब्दाच्या अचूक उच्चारणात, अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरते किंवा व्याकरणिक प्रारूप समजून घेण्यासाठी आहे. तर हे बघा, अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरते म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेले आहे ते योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धत असे मानते की भाषा ही एक सवय आहे? अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. संभाषणात्मक
भाषा शिक्षण, सहकारी भाषा शिक्षण, नैसर्गिक पद्धती किंवा श्रव्य भाषिकता 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धत असे मानते की भाषा ही एक सवय आहे, तर ऑप्शन जे 4 असेल श्रव्य भाषिकता आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की भाषा प्रयोगशाळेचा उपयोग कशासाठी केला जातो. खूप खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे. विज्ञान विषयासाठी, सामाजिक विषयासाठी, भाषा कौशल्यासाठी किंवा साहित्यासाठी. तर हे बघा ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की भाषा प्रयोगशाळेचा उपयोग जे आहे ते भाषा कौशल्यासाठी केला जातो. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल ते काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की भाषा प्रयोगशाळेचा उपयोग ऐकणे, बोलणे, वाचणे व लेखन ही भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न आहे की प्रश्न दिलेला आहे की मौन वाचनाचे फायदे काय आहे. आता हे बघा मौन वाचनाचे फायदे कोणते, अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे. तर ऑब्विसली पर्याय क्रमांक जे 1 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. ज्ञानाची वाढ होते, म्हणजे ऑप्शन जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की उत्पादक शब्द संपदा म्हणजे काय. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आता उत्पादक शब्द संपदा म्हणजे काय, जे शब्द आपण लेखन आणि बोलण्यात वापरतो ते शब्द, म्हणजे जे ऑप्शन 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे की जे शब्द आपण लेखन आणि बोलण्यात वापरतो ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न 19 विचारलेला आहे की भाषा अध्यापनात संवादात्मक पद्धत याचा मुख्य उद्देश कोणता आहे. आता हे बघा संवादात्मक पद्धत याचा मुख्य उद्देश कोणता, व्याकरणाचे नियम पाठ करणे, पाठ्यपुस्तक पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या प्रभावी संवाद क्षमता विकसित करणे किंवा परीक्षेची तयारी करणे. तर हे बघा पर्याय 3 काय आहे, विद्यार्थ्यांची प्रभावी संवाद क्षमता विकसित करणे जे असणार आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न दिलेला आहे, प्रश्न क्रमांक 20 विचारलेला आहे की वाचनाच्या वेळी शब्दाचा अर्थ संदर्भातून ओळखणे याला काय म्हणतात. आता हे बघा शब्दाचा अर्थ संदर्भातून ओळखणे याला काय म्हणतात, तर संदर्भ संकेत. म्हणजे ऑप्शन जे 3 असणार आहे ते आपला काय असेल, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. कारण की वाचनाच्या वेळी शब्दाचा अर्थ संदर्भातून ओळखणे याला संदर्भ संकेत म्हणतात. या पद्धतीत मजकुरातील इतर शब्द आणि वाक्याचा वापर करून अपरिचित शब्दांचा अर्थ समजून घेतला जातो. म्हणजे पर्याय जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी खूप खूप इम्पॉर्टंट 20 प्रश्न पाहिले आहोत. अशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला 8 फेब्रुवारी 2024 रोजी परीक्षेमध्ये विचारले जाईल आणि सोपे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जात आहे. मित्रांनो हे बघा मराठी भाषा पॅडागॉजी नोट्स विथ क्वेश्चन सेट जर तुम्हाला हवा असेल पेपर 1 साठी, तर हे बघा या ठिकाणी आपण दिलेलं आहे की मराठी भाषा नोट्स व प्रश्नसंच पेपर 1 साठी फक्त 299 मध्ये, पेपर 2 साठी पाहिजे मराठी भाषा नोट्स व प्रश्नसंच पेपर 2 साठी ओनली 299 रुपीज. आणि जर तुम्हाला मराठी भाषा नोट्स व प्रश्नसंच दोन्ही पाहिजे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी, तर 399 मध्ये तुम्हाला 20 प्रश्नपत्रिका मराठी विषयाची म्हणजे पेपर 1 साठी 10, पेपर 2 साठी 10 आणि मराठी विषयाची नोट्स मिळणार आहे. मराठी लँग्वेज पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी ओनली 399. एक कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. लगेच तुम्हाला पेमेंट झाल्यावर हे नोट्स या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.